नाशिकसारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अनेक धक्कादायक प्रकार सुरू आहेत। कॅफेच्या माध्यमातून तरुण आणि तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे आणि या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चर्चा सुरू होती, परंतु पोलिसांकडून कुठे कारवाई केली जात नव्हती। अखेर या प्रकरणाची माहिती भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यापर्यंत गेली आणि त्यानंतर त्यांनी स्वतः छापा टाकलाय। त्यावेळी कॅफेमध्ये सुरू असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसलाय। आमदार पोहोचल्याचं कळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी अनेक तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलंय। राज्यातील अनेक शहरांमध्ये कॅफे उघडून त्या ठिकाणी मुलामुलींना प्रवेश दिला जातो। कॅफेमध्ये तासनतास दर घेतले जातात आणि अंधार करून पडदे लावले जातात। राज्यातील पोलीस यंत्रणेसह हे सर्व प्रकार माहीत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। नाशिकमध्ये अमोगली या कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन छापा टाकलाय। त्यावेळी तरुण मुला-मुलींना 100 ते 200 रुपयात रूम दिली जात असल्याची माहिती, धक्कादायक माहिती त्यांना मिळाली आहे। आमदार फरांदे त्या ठिकाणी पोहोचल्यावर घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले। पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला-मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतलेले आहे। अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे। नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्या विकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग गणला जातो, त्या भागामध्ये मुगली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्समध्ये दिला जात होता। मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या।